मित्रांनो, राष्ट्रीय माहिती विज्ञान या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. शिक्षण, वय, क्वालिफिकेशन इत्यादी गोष्टी यामध्ये पाहत असून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी पाहता की तुम्ही NIC भरती 2026 म्हणजे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून सदर ही सरळ सेवा भरती आहे. या ठिकाणी पाहता तुम्ही जाहिरात क्रमांक दिलेला आहे. त्याचप्रमाणे एकूण जागा दिलेल्या आहेत 243 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी पाहूया आपण पदाचे नाव. पदाचे नाव या ठिकाणी दिलेलं आहे की पद क्रमांक 1 आहे सायंटिस्ट B, याच्या कॅम्प्युटर सायन्स अँड IT याच्या 168 जागा आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट अँड कम्युनिकेशन याच्या 25 जागा आहेत. त्यानंतर डेटा सायन्स अँड AI याच्या 50 जागा आहेत. अशा मित्रांनो या ठिकाणी एकूण 243 जागेसाठी भरती निघालेली आहे. पदाचे नाव आहे सायंटिस्ट B अशा प्रकारे ठिकाणी पदाचे नाव दिलेलं असून याला वयाची अट आहे 18 वर्षे पूर्ण असावे 30 वर्षापर्यंत, परंतु SC STला 5 सूट आहे आणि OBCला 3 वर्ष म्हणजे 30+5 SC ST आणि 25+3 OBC यांना वयाची सूट आहे. नोकरी ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि फी स्ट्रक्चर आहे जनरल OBC EWS 800 रुपये फी आहे आणि SC ST त्याचप्रमाणे PWD आणि महिला ही कुठल्याही कास्टची असो त्यांना फी नाही आहे आणि SC ST यांनासुद्धा फी नाही आहे. त्यानंतर सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे उपलब्ध असते. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. याची लास्ट तारीख आहे 24 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी पाहिजे तुम्ही क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता. या ठिकाणी BE BTech ME MTech MSc इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिशियन आणि अँड कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स कम्युनिकेशन, कॉम्प्युटर अँड नेटवर्क सिक्युरिटी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सिस्टम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इन्फॉर्मॅटिक, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, सायबर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट आणि गेट अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलं आहे. जर का तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, सरळ सेवा भरती आहे. या ठिकाणी पगारसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. लाखाच्या वर तुम्हाला या ठिकाणी पगार जातो जर का तुम्ही या क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24च्या आतमध्ये देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.